ठाण्यात एटीएसची मोठी कारवाई. भारताविषयीची संवेदनशील माहिती पाकिस्तानला देणाऱ्या तरुणाला अटक. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या संपर्कात असलेल्या रवींद्र वर्माला 2 जूनपर्यंत कोठडी. कारगिलहून पाकिस्तानला गेलेल्या नागपूरच्या महिलेला परत आणलं. सुनीता जामगाडेला 2 जूनपर्यंत पोलीस कोठडी. पुण्यातल्या हगवणे बंधूंच्या अडचणीत वाढ. खोटी माहिती देऊन शस्त्र परवाने मिळवल्याप्रकरणी शशांक आणि सुशील विरोधात गुन्हा दाखल. वैष्णवी हुंडाबळी प्रकरणी पती शशांक, सासू लता आणि नणंद करिश्माला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. वैद्यकीय कारणामुळे जामीन मिळावा, लता हगवणेंची मागणी. दोन 2024-25 मध्ये महाराष्ट्रात विक्रमी परकीय गुंतवणूक. गेल्या आर्थिक वर्षामध्ये राज्यामध्ये 1,65,00,00,000 इतका एफडीआय. देशातील एकूण एफडीआयपैकी 40% गुंतवणूक महाराष्ट्रात. फडणवीसांची एक्सपोज. बिहारनंतर पंतप्रधान मोदी आज उत्तर प्रदेशामध्ये मेट्रो, वीज, रस्ते, पाण्यासह 21,000 कोटींच्या विकास कामांचं उद्घाटन करणार. मोदींच्या स्वागतासाठी ऑपरेशन सिंदूरला सलाम करणारे पोस्टर्स. जम्मू काश्मीर दौऱ्यावर असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पूंछमध्ये पाकिस्तानी गोळीबारामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना भेटणार. बीएसएफ जवानांचीही भेट घेणार. राज्यभरात झालेल्या पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान. आंबा, संत्र, द्राक्षांच्या बागा उद्ध्वस्त. हातातोंडाशी आलेली पिकं जमीनदोस्त झाल्यामुळे शेतकऱ्यांचा टाहो. मुसळधार पावसामुळे मे महिन्यातच धरणं भरायला सुरुवात. बीडचं मांजरा आणि बिंदुसरा धरण भरलं. रत्नागिरीचं शीळ धरण तर पाटणचं महिन धरणही ओव्हरफ्लो. नवी मुंबईत डिजिटल अरेस्टच्या नावाखाली महिलेला 1,81,00,000 लुटलं. बनावट आयकर अधिकारी असल्याचं सांगून फसवणूक. गुन्हे शाखेकडनं टोळीला अटक. महाराष्ट्रासह देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ. राज्यामध्ये 425 कोरोनाबाधित रुग्ण. सक्रिय रुग्णांपैकी सर्वाधिक मुंबईत. कोणालाही करा, मात्र गोकुळचा अध्यक्ष महायुतीचाच झाला पाहिजे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने गोकुळच्या अध्यक्ष निवडीला नवं वळण. मुंबईतील बैठकीनंतर कोल्हापुरात काल 2.5 तास खलबतं. पुण्यात आज एनडीएचा दीक्षांत संचलन सोहळा. यंदा 17 मुलींची पहिली तुकडी पास होणार. इतिहासात पहिल्यांदाच एनडीएतून मुलींची तुकडी सैन्यात. आयपीएलच्या पहिल्या क्वालिफायरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर पंजाब किंग्सवरती 8 विकेट्सने दणदणीत विजय मिळवून अंतिम फेरीमध्ये दाखल. 9 वर्षांनी आरसीबी अंतिम फेरीत. आयपीएलच्या एलिमिनेटर सामन्यामध्ये आज गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात लढत. विजयी संघ क्वालिफायरच्या दुसऱ्या फेरीत तर पराभूत संघ बाहेर पडणार. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. राज्य सरकारने गरजू महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू